नमस्कार तामणकर साहेब. नमस्कार. माझं नाव विश्वंभर शिंदे. मी रिटायर्ड RTO आहे. महाराष्ट्रातून आलो मुंबईमधनं. आणि मी रोड सेफ्टीविषयी मला खूप जागरूक आहे. मी रोड सेफ्टीचे कामं मी खूप मन लावून करायचो डिपार्टमेंटला असतानाही. आणि आताही मी माझं याच्यामध्ये मी माझ्या NGOमधनं रोड सेफ्टीचं काम करतो. तर इथं आल्यानंतर मला आपली ओळख झाली आणि मला खूप उत्सुकता वाटली की आपल्याशी भेटून आपण इथं कसं काम करता, इथला फरक कसा आहे, तुम्ही इथं कसा आला, आपला प्रवास कसा झाला की भारतातून म्हणजे महाराष्ट्रातून आपण चिखलीला येऊन ड्रायव्हिंग स्कूल उघडीपर्यंत चालू करेपर्यंतचा आपला प्रवास कसा होता याबद्दल थोडी माहिती आहे. नमस्कार. बेसिकली मी टाटा मोटर्समध्ये अप्रेंटिस केलेली आहे. त्याच्यानंतर मी तिकडे 8-10 वर्ष जॉब केला आणि त्याच्यानंतर PR म्हणून PR व्हिजावर मी इकडे आलो होतो. इकडे आल्यानंतर जॉब सर्च करून मी जॉब मिळवून माझी फॅमिली इकडे आणली आहे. जॉब कुठला सर्च केला अगोदर? माझा जो ट्रेड होता शीट मेटल याच्यामध्येच मी सर्च केला होता. आणि त्याच्यानंतर मग काही दिवसांनी म्हणजे एक दीड वर्षांनी मी माझं करिअर चेंज केलं ट्रान्सपोर्ट डिस्ट्रीब्युशनमध्ये. कारण का ऑस्ट्रेलियामध्ये भरपूर अपॉर्च्युनिटी आहेत की जर तुम्हाला इकडे तुमचं करिअर चेंज करायचं असेल तर ज्याच्यात तुम्हाला आवड आहे, त्याच्यात तुम्ही इंटरेस्ट आहे, त्याच्यामध्ये तुम्ही क्वालिफिकेशन करू शकता, तुम्ही करिअर चेंज करू शकता. तसं मी माझं करिअर चेंज केलं. मग तुम्हाला याच्यात काय स्किल होती का अगोदर ड्रायव्हिंगची? ड्रायव्हिंगची स्किल इंडियामध्ये नव्हती, पण आवड खूप होती. कारण का टाटा मोटर्समध्ये असल्यामुळे इंडिका प्लांट आणि त्याच्या आधी सफारीवर आम्ही अप्रेंटिसचं काम केलेलं आहे. त्याच्यामुळे गाड्यांची आवड खूप होती. ओके ओके. ते क्लोजली बघितले होते आम्ही. त्याच्यामुळे माझा सगळा जो पॅशन होता तो ड्रायव्हिंगकडेच होता. म्हणजे मी टाटा मोटर्समध्ये ड्रायव्हरचंच काम खूप करायचो. यू आर ऑटोमोबाईल इंजिनियर? नाही, मी अप्रेंटिस करून हे झालेलं. ओके. म्हणजे तुमच्या थोडक्यामध्ये ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये असल्यामुळं ऑटोमॅटिकली तुमचा कल इकडे झाला. ओके. मग तुम्ही डायरेक्ट शिडला आल्यानंतर तुम्ही तुमचा आधी अप्रेंटिसशिप दुसऱ्या याच्यात करून मग चेंज केली फील्ड ही? हो, मला इथं आल्यावर पण अप्रेंटिसशिप करायला लागली. मी इथं आल्यावर आय थिंक माझं 32 असेल त्यावेळेला. तेव्हा मी इथे सिडनी बसेसमध्ये अप्रेंटिस केली. अच्छा. सिडनी बसमध्ये त्यावेळेस बस अँड ट्रान्सपोर्ट इंडस्ट्रीमध्ये ते नवीन अप्रेंटिस घेत होते. आणि 2 वर्षाची अप्रेंटिस झाल्यावर तुम्हाला गव्हर्नमेंटमध्ये जॉब मिळत होता. अच्छा. तर मग अप्रेंटिसशिप करत असताना तुम्हाला पगार वगैरे मिळाला त्यावेळेस? हां, अप्रेंटिस करताना पगारही मिळायचा, कामही करावं लागायचं. शिकून पगार होता तो, त्याच्यामुळे ते बॅलन्स होत होतं. फॅमिली सांभाळून शिक्षण घेऊन सगळं. अप्रेंटिसशिप मध्ये तुम्हाला हेवी व्हेकल चालवण्याचा पण अनुभव आला होता का? हेवी व्हेकल चालवायलाच लागते अप्रेंटिस मध्ये तुम्हाला. आणि त्याच्यातनंच तुम्ही ट्रेंड होता. आणि मग माझा कल बस ड्रायव्हिंगकडे जास्ती गेला. आणि मग मी जवळपास इकडे सिडनी बसमध्ये 11 वर्ष बस ड्रायव्हरचं काम केलं. बर, गुड. सिडनी बसमध्ये गव्हर्नमेंटमध्ये 11 वर्ष जॉब केलं. गुड. त्याच्यामुळे तुम्हाला खूप याच्यामध्ये मग अनुभव. हा, एकदम वेगळा एक्सपिरियन्स आला. आणि माझ्या आधी असं मराठी माणसाने कोणी केलं नव्हतं. हो. त्याच्यामुळे मला बरेच लोक फोन करून विचारायचे की हा जॉब मिळतो कसा, किंवा नेमकी याच्यात काय काम असतं, किंवा कशा पद्धतीचा जॉब आहे, डिफिकल्ट असतं का चालवायला, ट्रेनिंग कसं असतं. मग मी याच्या रेडिओवर इंटरव्ह्यू पण केले होते. आणि आता बरेच मराठी लोक या फील्डमध्ये आहेत. मग तुमचं मला एक उत्सुकता वाटते की एक आपण म्हणतो मराठी माणूस उद्योगधंद्यात थोडंसं पाठीमागं असतो, पण तुम्ही तुमचं एक कौतुक करायला पाहिजे की तुम्ही इथे येऊन म्हणजे महाराष्ट्रातून इथं आलात, इथे येऊन नोकरी न करता, नोकरी तुम्हाला चांगली मिळाली असती, ते सोडून तुम्ही धंद्याकडे वळत. हे खूप एक चांगलं मोटिवेशन तुम्हाला कसं मिळालं? बेसिकली याच्या आधी पण माझे इंटरव्ह्यू झाले, त्याच्यामध्ये पण मी हेच सांगितलंय की मी लहानपणापासून कुठला ना कुठला तरी व्यवसाय केलाय. म्हणजे वयाच्या 14व्या वर्षीपासून मी पेपर टाकायचो कर्वेनगरमध्ये. पेपरची लाईन होती माझी स्वतःची. आधी मी दुसऱ्याकडे पेपर टाकायचो, नंतर माझी स्वतःची लाईन होती. त्याच्यानंतर फटाके विकणे, हे असे छोटे छोटे व्यवसाय हे असे मी कायम करत आलोय. म्हणजे टाटा मोटर्समध्ये जरी होतो तरी मी नेटवर्क मार्केटिंग किंवा जे मोबाईल कंपन्यांचे मोबाईल सेलिंग हे अशी कामं सातत्याने करत आलो होतो. त्यामुळे बिझनेस तर करायचाच होता, पण कुठला करायचा लिंक लागत नव्हती. पण सम हाऊ एक आमच्याकडे शिरीष रबडे म्हणून आपले पुण्यातलेच आहेत, त्यांचे काका ते आमच्याकडे आले होते आणि ते खूप सक्सेसफुल बिझनेसमध्ये आहेत पुण्यामध्ये. तर मी बोलता बोलता त्यांना असं विचारलं होतं की बिझनेस करायला नेमकी काय पाहिजे. त्यांनी फक्त एकच हिंट दिली होती मला की तुझं त्याच्यामध्ये क्वालिफिकेशन पाहिजे आणि त्याच्यामध्ये तुला पॅशन पाहिजे. हे 2 असेल, या 2 गोष्टी असतील. नुसतंच पॅशन असून उपयोग होईल तर नाही. तुम्हाला त्यांचं थेरॉटिकली प्रॅक्टिकली हे सगळं इथलं. आता तू परदेशात आलायस, आता इथली काय सिस्टीम आहे हे तुला माहिती आहे का, असं कुठलं क्षेत्र असेल तर ते तू निवड. आणि मी याचा विचार करत होतो. आणि सेम टाइम काय झालं, मला बस ट्रेनरची, कारण का माझं
ड्रायव्हिंगची हिस्ट्री खूप चांगली होती बसमध्ये. हम्म. तर मला बस ट्रेनरची तिकडे अपॉर्च्युनिटी मिळाली आणि मी बस ट्रेनरचा जेव्हा इंटरव्ह्यू आणि माझी सगळी प्रोसेस चालली होती तेव्हा जो माझा ट्रेनर होता लुईजी, तेव्हा आम्ही स्मोकिंगचा ब्रेक असतो त्याच्यामध्ये आम्ही थांबलेलो होतो आणि तो सहज मला म्हणाला की तू खूप छान शिकवतो, तुला शिकवण्याची खूप आवड आहे, हे मला पाठीमागं बसून कळत होतं. अच्छा, यू कॅन बिकम अ बेस्ट ट्रेनर. तो म्हटलं तुझं हे झालेलं आहे सगळं, फक्त बट जस्ट आय सजेस्ट यू वाय डोंट यू स्टार्ट युअर ओन बिझनेस. मग त्यांनी ती मला हिंट दिली. मग मला मी तेव्हा कुठे लीडकमला होतो आणि मग त्यांना वाटलं की मी बिझनेस काय करणार याच्यामध्ये, गाडी शिकवता येते पण याचा बिझनेस काय. तर तो म्हटलं लुक देर इज अ कार अराउंड मुव्हिंग अराउंड यू, दे हॅव ड्रायव्हिंग स्कूल्स, वाय डोंट यू स्टार्ट सम स्मॉल ड्रायव्हिंग स्कूल. And that triggers me. Okay. And then I went to the service NHW and start my procedure. Good. Thank you. आणि खूप चांगलं काम केलं तुम्ही. इथे येऊन एक भारतातून येऊन या ठिकाणी एक चांगला बिझनेस सेटअप केला आणि तो पण लोकांना मदत करणारा. एक मला यातनं तुमच्या दिसून आलं की इथं जर स्किल असेल ऑस्ट्रेलियामध्ये तर तुम्हाला जॉब ऑपॉर्च्युनिटी आहेत चांगल्या पद्धतीच्या आणि तुम्ही त्या जॉब ऑपॉर्च्युनिटीचा चांगला फायदा घेतला. गुड. मला आता एक दुसरं विचारायचं होतं की जसं आपल्याकडे भारतामध्ये आता मी RTOच असल्यामुळे मला ते विषय रिलेटेड वाटतात की आपण रोड सेफ्टी हा एक फार महत्त्वाचा विषय आहे. तिकडे आपल्याकडे साधारण 1,80,000च्या आसपास लोक दरवर्षी मृत्युमुखी पडतात त्या रोड रस्ता अपघातामध्ये. म्हणजे साधारण 3 मिनिटाला एक माणूस मरतो, 1 मिनिटाला अपघात होतो. आत्ताच आपल्या गव्हर्नमेंटने पब्लिश केले ते फिगरसुद्धा. तर म्हणजे हे भयानक चित्र आहे आपल्याकडे. आणि आपण आता आमच्याकडे RTOमध्ये आम्ही ज्यावेळेस रोड सेफ्टी ऑब्झर्व करतो आमचा 1 महिना किंवा 15 दिवस ते करत असताना साधारण 3-4 गोष्टी आम्ही ऑब्झर्व करतो. त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपण बघतो एज्युकेशन कसं एज्युकेट करावं लोकांना. दुसरा मुद्दा आम्ही इंजिनिअरिंग, रोड इंजिनिअरिंग. तिसरा मुद्दा आम्ही म्हणतो की एन्फोर्समेंट, ज्याला कायद्याचा धाक पब्लिकला असायला पाहिजे. आणि दुसरा एक अनालिसिस म्हणतो रोडचा म्हणजे ॲक्सिडेंट झाल्यानंतर इव्हॅल्युएशन ऑफ द ॲक्सिडेंट आणि अनालिसिस त्याचं कसं करावं. तर हे जे 4 मुद्द्याच्या बाबतीत इकडे कसं कशा पद्धतीनं रोड सेफ्टी नियंत्रित केलं जाते, तर एज्युकेशन कसं होते. बेसिकली आपल्याकडे आणि इथे हा एक खूप जमीन आसमानाचा फरक आहे आणि तो आपल्याला जोडून आणायचा असेल तर बेसिकली जी आपली एज ऑफ 16ची मुलं आहेत यांच्यावर आपल्याला खूप कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे. आत्ता जो कॉन्सन्ट्रेट होतो तो फक्त लायसन देणे याच्यावरच आपल्या भारतामध्ये कॉन्सन्ट्रेशन आहे. आणि व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो मी तुम्हाला की आपल्याकडे लायसन कसं मिळतं हे सगळ्यांना जगजाहीर माहिती आहे. इथल्या सर्व्हिस NHWला पण माहिती आहे की इंडियामध्ये लायसन कसं मिळतं. तर ती जी आपली लायसन्सिंगची पद्धत आहे ना तीच खूप एक वेगळ्या पद्धतीची आहे आणि ती आपल्याला चेंज करावी लागणार आहे. गेले 5 वर्ष मी इंडियातल्या ड्रायव्हिंग स्कूल बरोबर एक काम करतोय. त्याच्याकडे साहेब मी येतोय पुढे. दुसरा आपला पॉईंट आहे. मला एकच सांगायचं की आपण इथं रोड सेफ्टी इथं काही लोकांना एज्युकेट करतात का प्रायमरी लेवलला शिक्षण. मी तेच सांगतोय तुम्हाला की एज ऑफ 16 पासूनच त्यांना ट्रेन केलं. त्याच्या आधी नाही, म्हणजे त्याच्या आधी 16 पासून स्कूलमध्ये फक्त त्यांना रोड आणि सेफ्टी या विषयावर एक नॉमिनल चर्चा असते. पण त्यांचं ऍक्च्युअली शिक्षण त्यांना एज ऑफ 16 त्यांना एक लॉगबुक दिलं जातं. अच्छा, ओके. ते लॉगबुक जे आहे इथे आहे. तर लॉगबुक जे आहे त्या लॉगबुक मध्ये हा एक इक्वेलंट टू एक युनिक कोर्स असल्यासारखं आहे. तर या लॉगबुक मध्ये त्यांना 120 तास करावे लागतात. अशा पद्धतीचे त्याच्यामध्ये आहे, डेट आहे, व्हेकल रजिस्ट्रेशनचं आहे म्हणजे त्या गाडीचं, त्याच्यानंतर ओडोमीटर, स्टार्ट आणि एंड आहे, बरोबर. त्याने कधी स्टार्ट केलं चालवायला आणि कधी एंड केला, ट्रिप डिटेल्स आहेत त्याचे. हे त्यांनी किती दिवस करायला पाहिजे हे पूर्ण. हे त्यांना 1 वर्षासाठी त्यांना सांगतात की तुम्ही 1 वर्षापर्यंत हे कम्प्लीट करू शकता. 5 वर्षाच्या आत कम्प्लीट केलं तरी चालेल. बट यू मस्ट ड्राईव्ह 100 hours डे अँड 20 hours. 100 hours 100 तास दिवसा आणि 20 तास रात्रीचे. हे चालवल्यानंतरच ते टेस्टला एलिजिबल होऊ शकतात. पण हे तुम्ही तो ड्रायव्हिंग स्कूल थ्रूच करणं गरजेचं आहे का. नाही, याच्यामध्ये तो वैयक्तिक त्याची गाडी असेल तर मी त्याच्यात सॅग्रिगेट करून सांगतो. त्यांनी गव्हर्नमेंटनी कसं केलंय की पहिले 10 लेसन जे असतात ते स्ट्रक्चर लेसन प्लॅन असतात. ओके. स्ट्रक्चर लेसन प्लॅन मध्ये आम्ही इन्स्ट्रक्टर त्यांना एक प्रॉपर स्ट्रक्चर याच्यामध्ये जे पहिले पार्ट्स आहेत ते प्रॉपरली थेरोटिकली आणि मी स्वतः आमच्या ड्रायव्हिंग स्कूलनी ड्रॉइंग्स डिझाईन केलेले आहेत मुलांसाठी. गेले ते 15 वर्ष मी डायग्राम्स इथं सक्सेसफुली वापरतोय. एक लेसन आमच्याकडनं घेतला की आम्ही त्यांना 3 तास याच्यामध्ये बोनस देऊ शकतो. त्याच्यामुळे पहिले 10 तास आमच्याकडनं जर लेसन घेतले तर मुलांना त्याचे 30 तास मिळतात. 30 तास मिळतात. हा एक बोनस मुलांना मिळतो. दुसरा बोनस स्वतः करायचं नंतर
नाही, मी तुम्हाला सांगतो, त्यांनी आमच्याकडनं 10 तास लेसन घेतले तर त्याचे 30 तास होता लॉगबुक मध्ये बोनस मिळतो. का तर त्यांनी चांगलं शिक्षण घेतलं, एखाद्या ट्रेनरकडनं घेतलेले. आता दुसरा जो त्यांनी पॉइंट ऍड केलेला आहे, आय थिंक 2012 किंवा 13 पासून ऍड केलेला आहे, सेफर ड्रायव्हर कोर्स त्यांना दिलेला आहे. सेफर ड्रायव्हर कोर्स म्हणजे काय असतो की आता हे जे क्लासरूम ट्रेनिंग आहे माझं, इथं हे 12 विद्यार्थी रविवारी येतात. मी त्यांना 3 तास रोड आणि सेफ्टीवर ट्रेनिंग देतो आणि त्यांना 2 तास रोडवर देतो. असा एक कोर्स थेरी कोर्स इथे घेतो. 50 तास झाल्यावर त्यांच्या लॉकडाऊन मध्ये 50 तास झाले की मग आम्ही तो कोर्स त्यांना डिलिव्हर करतो आणि तो कोर्स 5 तासाचा असतो आणि गव्हर्नमेंटने तो खूप सबसिडाईज केलेला आहे. तो फक्त $140 मध्येच मिळतो त्यांना. अच्छा. आणि तो जर कोर्स त्यांनी आमच्या बरोबर केला तर त्यांना त्याच्यामध्ये 20 तास मिळतात. तर पहिले 10 तास आमच्याकडचे ते 30 तास झाले आणि प्लस आमच्याकडे आज सेफर ड्रायव्हर कोर्स केले की त्यांना 20 तास मिळतात. 20. सो टोटली 50 तास आम्ही कव्हर करतो आणि रेस्ट ऑफ त्यांचे पेरेंट्स स्लोली शिकवतात. असे 100 होतात. त्यानंतर ही इलिजिबल फॉर द ड्रायव्हिंग टेस्ट. देन इलिजिबल फॉर ड्रायव्हिंग टेस्ट. आता आमच्या कंपनीने एक त्यांच्यासाठी रोड मॅप तयार केलेला आहे. रोड मॅप आहे का पुष्कर आपल्याकडे प्रिंट आहे रोड मॅपची, स्टेप बाय स्टेप रोड मॅप नसेल तर राहू दे. जर त्याच्यात आम्ही त्यांना स्टेप बाय स्टेप केलेलं आहे की पहिल्या 10 लेसन घेतलं तर आम्ही तुम्हाला काय शिकवणार आहे, त्याच्यानंतर तुम्ही घरी काय प्रॅक्टिस करायची, त्याच्यानंतर परत आमच्याकडनं लेसन घ्यायचे. कंट्री साईड काय आहे त्यांना आम्ही 3 तास स्वतः कंट्री साईडला घेऊन जातो. कंट्री साईड मध्ये त्यांना ग्रॅव्हल सरफेस, सिंगल लेन ब्रिज वगैरे या सगळ्या गोष्टी, हायवेला लेन चेंजिंग या सगळ्या येतं. त्याच्यानंतर आम्ही परत त्यांना घरी प्रॅक्टिस करायला सांगतो. त्याच्यानंतर हे आहे आमचं स्टेप बाय स्टेप गाईड. अच्छा, स्टेप बाय स्टेप गाईड आहे. या स्टेप बाय स्टेप गाईड प्रमाणे जर ते गेले डेज आवर्स आणि 20 नाईट आवर्स पण आहेत. नाईट आवर्स आहेत तर त्यातले पहिले जे 20 तास आहेत ते नाईट आवर्सचे पहिले 20 तास जे सुरुवात होते त्यातले पहिले 2 तास आम्ही त्यांना सिडनी सिटीमध्ये घेऊन जातो, ऍक्च्युअल सिटीमध्ये, आणि ट्रेनिंग देतो. तर अशा पद्धतीने त्यांच्या आम्ही HPT एक असते प्रोसेस, हजार्ड परसेप्शन टेस्ट, ती आम्ही त्यांना इथे घ्यायला लावतो. ती कंपल्सरी आहे. ती झाल्यानंतर मग त्यांना ड्रायव्हिंग टेस्ट देता येते. सो दे हॅव टू वर्क लॉट टू गेट द लायसन्स. फक्त टेस्ट नाहीये की ड्रायव्हिंग स्कूलकडे गेलेत की काही लेसन घेतले. आता इंडियातली पद्धत काय आहे हे पण मी खूप क्लोजली त्याच्यावर अभ्यास करतोय. इंडियामध्ये तुम्ही एक लर्नर्स काढता, एखाद्या ड्रायव्हिंग स्कूलकडे जाता, काही लेसन घेता आणि तुम्ही टेस्टला जाता आणि मग त्यात तुम्ही पास किंवा फेल असं आहे. इथे त्यांनी 120 तास करून सुद्धा ते फेल होतात. त्याचं कारण आहे की त्यांनी एक टेस्टिंग पेपर डेव्हलप केलेला आहे आणि तो टेस्टिंग पेपर जो आहे त्याच्याप्रमाणे जर त्यांनी त्या दिवशी केलं आणि ती जी टेस्ट होते ती ऍक्च्युअली ऑन रोड होते, म्हणजे कुठे ग्राउंडवर होत नाही. आता इंडियातली पद्धत काय ती ग्राउंडवर होते. त्याच्या खूप अगेन्स्ट आहे. मी इंडियामध्ये CIRT मध्ये पण गेलो की लोकांना हेच सांगत होतो की आपण कसं ही टेस्ट रोडवर देता येईल. आणि तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मला हेही आपल्या गव्हर्नमेंट पर्यंत पोहोचवायचं की जे काय माझ्याकडे क्वालिफिकेशन्स आहेत, जे काही मी इथे शिकलोय ते आम्हाला इंडियात देण्यासाठी आम्ही खूप प्रयत्न करतोय, पण तिथं ती सिस्टीम नाहीये. आता फॉर एक्झाम्पल इथे कसं केलंय त्यांनी, आता आपण कुठल्या सबब मध्ये आहोत, ग्लेनफील्ड मध्ये. तर या अराउंड एरियामध्ये एक मॅक्वारी फील्ड आहे की तिथे एक टेस्टिंग सेंटर आहे आणि इथे जी लोक राहतात ती ऍक्च्युली रोडवर टेस्ट देतात. त्याच्यामुळे तो या रोडवर इलिजिबल आहे की नाही हे कळतं आणि मग त्याला लायसन्स मिळतं. असं प्रत्येक सबब मध्ये यांनी सर्व्हिस NSW केलेलं आहे, टेस्टिंग सेंटर केलेलं आहे. तर भारतामध्ये ही एवढी बिग अपॉर्च्युनिटी आहे. आपल्याकडे एवढे जिल्हे आहेत, आपल्याकडे एवढी शहरं आहेत, आपल्याकडे एवढी गावं आहेत की प्रत्येक गावात जर एक टेस्टिंग सेंटर केलं आणि त्या भागात तो टेस्टिंग सेंटर डेव्हलप केला, कम्प्युटराइज ट्रेनिंग प्लस रोड ट्रेनिंग जर केलं तर असंख्य लोकांना जॉब मिळतील. आता झालंय भारतात सुरू, आपल्या हैदराबादला तसं झालंय, एका ठिकाणी मी बघितलं. पण असं जर आपण सगळीकडे करू शकलो महाराष्ट्रामध्ये तर त्याच्यासाठी जे काही योगदान लागेल तर ते माझ्या कंपनीकडनं आम्ही पूर्ण घरात देऊ शकतो. ओके. पण आता एक दुसरा याच्या संदर्भाचा प्रश्न असा आहे की लायसन्सिंग पद्धत तुम्ही सांगितली, तो टेस्टला इलिजिबल कसं होतो, पण ऍक्च्युअली त्याच्यामध्ये लायसन्स देताना तुम्ही आपल्यासारखं लर्निंग फर्स्ट लायसन्स, त्याच्यानंतर पक्का आता इंडियामध्ये कसं आपण लर्निंग देतो, 30 days कंप्लीट झाल्यानंतर तो इलिजिबल फॉर द मेन टेस्ट, ड्रायव्हिंग टेस्ट. तर इथं कशी पद्धत आहे? बेसिकली तुम्हाला इथं पहिली टेस्ट दिल्यानंतर लर्नर्स मिळतं.
लर्नर्स तुम्हाला मिनिमम 1 वर्ष होल्ड करावं लर्निंगसाठी लागतं. प्रॅक्टिकल गाडी चालवून दाखवावं लागते का? नाही, लर्नरसाठी प्रॅक्टिकल नाही, फक्त ड्रायव्हिंग नॉलेज टेस्ट. knowledge. त्याच्यानंतर तुम्ही इन्स्ट्रक्टरकडनं लेसन घ्या. इन्स्ट्रक्टरनी तुम्हाला सांगितलं की नाव यू कॅन ड्राईव्ह ऑन द रोड विथ द पेरेंट्स. हा. मग तुम्ही पेरेंट बरोबर चालू शकता. हा. त्याच्यानंतर टेस्ट पास झाल्यानंतर त्यांना रेड पी मिळतो. रेड पीची एक प्लेट असते, हा. ती मिळते. हो. ती रेड पी आपल्याकडे एल देतात ते. हा. एल. आपल्याकडे पहिले एल मिळते Learning, वर्षभर, हा. नंतर रेड पी मिळते. हम्म. 1 वर्ष त्यांनी जर कुठले डिमेरिट पॉईंट लूज नाही केले, हम्म. सगळं त्याचा ड्रायव्हिंग बिहेवियर व्यवस्थित असेल, हम्म. तर त्याला ग्रीन पी मिळतो. अच्छा, ग्रीन पी. Green रेड pea. पीचा अर्थ काय? ग्रीन पीचा अर्थ असा रेडचा पहिला. रेड पी म्हणजे कसं आहे की स्टील इज इन द रेड झोन. ओके ओके. नाव लिटिल बिट इन अ ग्रीन झोन. इज नॉट ए परफेक्ट ड्रायव्हर. इट्स नॉट परफेक्ट. हा. अदर लोकांना कळलं पाहिजे की हा नवीन ड्रायव्हर, नवीन शिकतोय हा. तो परफेक्ट आहे. एल चिप हे लावतात ते सिम्बॉल तशा टाईपचं. तशा टाईपचेच प्लेट असतात तीन, हम्म. लर्नर, ग्रीन पी, रेड पी आणि ग्रीन पी. ग्रीन. तर ते त्यांचं अपग्रेड होत जातं. अच्छा. आणि मग 2 वर्ष ग्रीन पी राहिल्यानंतर हम्म. त्यांचे जर पॉइंट स्टेबल असतील, हम्म. सगळे कुठला ऑफेन्स केला नसेल, तर त्यांना ती प्लेट काढायला त्यांना अलाउड. अलाउड असतो आणि त्याच्यानंतर त्यांना फुल लायसन्स मिळतं. ओके. हे साधारण प्रोसेसला किती 2 वर्षाचा पिरियड जातो? 3 वर्ष. 3 वर्ष. हम्म. हो माय गॉड. हा खूप मोठा हा डिफरन्स आहे. खूप मोठा डिफरन्स आहे. आता आपल्या इंडियामध्ये 30 दिवसामध्ये पक्क लायसन्स मिळते. मिळतं. ड्रायव्हिंग लायसन्स. साधारण तुम्ही लर्निंग काढला, लर्निंगची थेरॉटिकल टेस्ट आता ऑनलाईन आहे, ती झाली 30 डेज नंतर ही इलिजिबल फॉर द ड्रायव्हिंग टेस्ट. आणि ड्रायव्हिंग टेस्टमध्ये पास झाला की त्याला पक्क कायमचं लायसन्स मिळते आपल्याकडे. तर इथे तुम्हाला 3 वर्ष लागतात. 3 वर्ष. इट्स ए बिग डिफरन्स. आणि आता मला समजलं की का अपघात होतात आपल्याकडे, कसे ड्रायव्हर, कसे आपले कच्चे ड्रायव्हर, जसं म्हणतो की फॅक्टरीमधून काढल्यासारखं आपण होतो. बेसिकली आपल्याकडे ऍक्सिडेंट झाल्यानंतर लोक शिकतात. हा. इथे ऍक्सिडेंट व्हायच्या आधी लोक होऊच शिकतात. नये त्यासाठी हा, काम हा. करतात. होऊ नये याच्यासाठी आता मी 3-3 तास लोकांना इथे वयाच्या 16व्या वर्षी सांगत असतो की ऍक्सिडेंट का होत आहेत हम्म. आणि ते आपण कसे अवॉइड करू शकतो सगळे मिळून. याच्यावर आम्ही 3 तास डिस्कस करतो. हम्म. आणि मग आम्ही त्यांना रोडवर घेऊन जाऊन ते डेमॉन्स्ट्रेशन त्यांच्याकडनं करून घेतो. हा. आता तुम्ही ऍक्सिडेंट बद्दल बोलला की आम्ही डिस्कशन करतो. तर आपल्याला हे झालं एज्युकेशनचा भाग. मला समजला तुम्ही एज्युकेशन त्यांना कसं एज्युकेट करता त्या मुलांना. आता रोड याच्यामध्ये आपल्याला ऍक्सिडेंटमध्ये रोड इंजिनिअरिंग हा एक फार महत्वाचा भाग. आपल्या इंडियामध्ये सुद्धा अपघात बऱ्याचशा रोड इंजिनिअरिंग तर इथं काय प्रिकॉशन घेतलं आहे ते रोड इंजिनिअरिंगमध्ये? रोड इंजिनिअरिंगमध्ये बेसिकली यांनी काय केलेलं आहे, प्रत्येक रोड हा पहिल्यांनी खड्डे विरहित ठेवलेला आहे. हा. तुम्हाला कुठेही तुम्हाला खड्डा आढळणार हा. नाही. रोडला थोडासा स्लोप ठेवलेला आहे त्यांनी हम्म. दोन्ही बाजूला, हम्म. की ज्याच्यामुळे तुमचं जे पाणी आहे हम्म. ते रोडवर कधी थांबत हा, नाही. exactly. दोन्ही साईडला आपल्याकडे पाणी साचते. दोन्ही साईडला गटर्स आहेत, त्याच्यामुळे Gutters. पाणी ड्रेन व्हायला ड्रेन होतो. ड्रेन होतं. ही सगळ्यात पहिलं मोठं इंजिनिअरिंग आहे. हम्म. त्याच्यानंतर यांनी फ्रिक्वेंटली राऊंड अबाउट ठेवलेत, ट्रॅफिक लाईट ठेवलेत हम्म. आणि त्यांनी झोन्स तयार केलेले आहेत. हा. झोन खूप छान आहेत. म्हणजे तुम्ही जेव्हा स्कूलच्या जवळ असता तेव्हा झोन 4T असतो. हा. येस. तुम्ही जर हाय पेडिस्ट्रियन ऍक्टिव्हिटी केला तर तो 4T असतो. रोड वर्क असेल तर तो 4T असतो. तुम्ही शॉपिंग सेंटर किंवा मॉल एरियामध्ये गेलात तर तो 20 किंवा 10च असतो. एवढं कमी करतात. हम्म. आणि जसं तुम्ही या झोन पासून बाहेर निघता मग तो झोन 50 होतो. 50 नंतर हायवेकडे जसं तुम्ही जायला लागता तर तो 60 होतो. 60. आणि मग 60 कडनं जेव्हा तुम्ही सबब टू सबब कनेक्ट होत आहे तेव्हा तो 70 होतो. आणि जेव्हा तुम्ही या शहरात त्या शहरात जात आहे तेव्हा तो 110 पाहिलेत मी. 110 इज द मॅक्सिमम. हे खूप मला चांगलं आवडलं. पण सर्वात महत्वाचं मला काय सिस्टीम आवडली की व्हॉट आय ऑब्झर्व रोडवर सगळ्यात महत्वाचं पादचाऱ्याची काळजी खूप चांगली घेतली आहे. पेडेस्ट्रियन ज्याला म्हणतो आपण, आपल्याकडे पेडेस्ट्रियन अपघात खूप मोठ्या प्रमाणात होतात. रस्त्याने चालता मागचा हिट करतो आणि जातो पुढे. तर आपल्याकडे हे मला ते सिग्नल जे आहेत रस्त्यावरचे की माणसाला जाण्यासाठी जे सिग्नल आहे चालण्याचे ते खूप मला चांगले वाटले. सिस्टम खूप चांगली आहे. बेसिकली इथले जे ट्रॅफिक लाईट्स आहेत ते सगळे सेन्सरवर वर्क होतात. म्हणजे तुमची जी ट्रॅफिक लाईटची लाईन आहे, व्हाईट लाईन, त्याच्या खाली सेन्सर्स असतात. त्या सेन्सरवरती गाडी येऊन थांबली की काही सेकंदांनी तो लाईट चेंज होतो. त्याच पद्धतीत एखादा पेडिस्ट्रियन तिथे आला तर तिथे एक बटन असतं, तो पण सेन्सरच असतो. तुम्ही तो प्रेस केला की काही वेळाने त्याला लाईट मिळते, तो माणूस जातो. त्याच्यामुळे प्रत्येकाला इथे वाट दिलेली आहे जायला आणि वेळ दिलेला आहे. त्याचा फायदा सगळ्यांना होतो. आपल्याकडे मी काय बेसिकली बघितलं की लोकांना, चालणाऱ्या लोकांना सुद्धा अवेअरनेस नाही.
रोड हा लोक चालायसाठीच वापरतात, हो त्या रोड क्रॉस करायसाठी वापरतात, ऍक्च्युली तर त्यासाठी नाहीये. तेच तुम्ही रोड फक्त हा. तुम्ही गाड्या सरळ चालवण्यासाठीच आहे. तेच मी ऑब्झर्व केलं इथं सगळ्यात महत्वाचं, की गाड्या ज्यावेळेस रस्ता गाड्यासाठी चालू असतो तर त्या गाड्याच चालतात गाड्याच तिथे तुम्हाला पादचारी किंवा माणसानं चालताना कधी दिसणार नाहीत. आणि ज्यावेळेस तुम्हाला तो माणसाचा सिग्नल असेल, ग्रीन सिग्नल, त्यावेळेस फक्त माणसं चालताना दिसतील, गाड्या कंप्लीट थांबतात. तर ही फार महत्वाची गोष्ट मला आवडली. हा डिसिप्लिन कशामुळे येतो माहिती आहे का, की हा डिसिप्लिन बहुतांश लोक ते करत असतात फॉलो, आणि मग ते लोक फॉलो करतात. इंडियामध्ये बहुतांश करत नाहीत म्हणून कोणीच करत नाही. हा मला फरक खूप जाणवतो, कारण का मी दरवर्षी इंडियात येतो. सेफ्टी सगळ्यांना पाहिजे का? सगळ्यांना सेफ्टी पाहिजे. ऍक्सिडेंट कोणाला हवाय? कोणालाच नकोय. तरी होत आहेत का? होत आहेत, पण त्याच्यावर कोणी अभ्यास करत नाही. रोडवर जाताना लोक विचारच करत नाहीत की आपण रोडवर चाललोय, मला जायला पाहिजे का? कारण का आपल्या बहुसंख्य ऍक्टिव्हिटी ज्या असतात त्या रोडवरच होतात. हे अगदी तुम्ही खूप छान बोलल्या. माझ्याही डोक्यात नेहमी हा प्रश्न असतो की एखादा माणूस, भारतातलाच माणूस इथं आल्यानंतर ट्रॅफिक रूल फॉलो करतो. आता मी 1 महिन्यापासून बघतो इथं प्रत्येक जण ट्रॅफिक रूल फॉलो करतो, परंतु आपल्या इंडियात आल्यानंतर तेच रूल तुम्ही म्हणल्यासारखं लोकांची अशी एक मनोधारणा झाली की किंवा लोक, बहुसंख्य लोक करत नाहीत, मग मी कशाला करू फॉलो. तर हे डिसिप्लिन खूप महत्वाचं आहे. तर हे कसं काय करता येईल आपल्याला, तुम्हाला काय वाटतं? डेफिनेटली हे करता येऊ शकतं. मी तुम्हाला याचं अगदी सोपं उदाहरण सांगतो. कारण का मी याच्यावर गेले 30 वर्ष याच्यात काम करतोय मी. आता फिलॉसॉफी एवढीच सांगतो, इथं पण रोडच आहे, इथंही रोडच आहे. बस हा एकच दुवा आहे. फक्त आपण वापरायचं कसं आहे, इथं ट्रेनिंग घेतलं जातंय, तिथं ट्रेनिंग घेतलं जात नाहीये. इथं आधी रोड तयार होतात, आपल्याकडे नंतर रोड तयार होतात. पण आता जर तुम्ही बघितलं तर भारतात आता हायवे आधी तयार होतात आणि नंतर लोक वापरतात. ओके, पण अनफॉर्च्युनेटली काय आहे की त्या हायवेवर त्यांना ट्रेनिंग नाहीये कसं चालवायचं ते. दे शुड हॅव ट्रेनिंग. रोड खूप चांगलेच आहेत, पण त्याचा कसं चालवावेत अवेअरनेस पण महत्वाचा आहे. अवेअरनेस नाही. आता आपल्याकडे मी काही हायवेज बघितले की त्याच्यावर समृद्धी हायवे पाहिला का तुम्ही? समृद्धी हायवेवर खूप अपघात झाले, त्याबद्दल तुम्हाला काही? आता समृद्धी महामार्गावर अपघात हे होणारच आहेत. त्याचं कारण असं आहे की लोकांना एवढ्या स्पीडमध्ये गाडी चालवायची सवयच नाही. बरं, आता इंडियन लोक जेव्हा इथे येतात तेव्हा त्यांचा ऍक्सिडेंट होतो का? होतो. इंडियन लोकांना इथे आल्यावर ऍक्सिडेंट हा होतोच. मला स्वतः सुद्धा झालेला आहे. कारण का? त्या स्पीड मध्ये आपल्याला गाडी चालवायची सवयच नाही. एक्झॅक्टली. आपण आपली जी व्हिजन कॅपॅसिटी आहे ती डेव्हलप केलेलीच नाहीये. आता तुम्ही मला सांगा, आपण कायम जर गाडी हाय पेडिस्ट्रियन ऍक्टिव्हिटीवर चालवतोय, फॉर एक्झाम्पल लक्ष्मी रस्त्यावर तुम्ही रोज गाडी चालवताय, स्कूटी असेल किंवा कुठली छोटी गाडी असेल, आणि आता तुम्ही हायवेवर गेलात, तर हा इतका जमीन आसमानाचा फरक आहे की तो टेक्निक तिकडचेच वापरतो लक्ष्मी रोडवरचे किंवा टिळक रोडवरचे. ते तिकडचे टेक्निक कम्प्लिटली डिफरंट आहे. आता तुम्ही इथल्या हायवेवर गेलात तर तुम्ही बघाल की रोड क्रॉस कोणी करू शकत नाही, बरोबर. आणि इथे जे हायवेवर चालवणारे लोक असतात ती रेग्युलर हायवेवर चालवणारी असतात. म्हणजे मला उद्या वाटलं मी पटकन हायवेवर जा तर मला प्रॉब्लेम येणारच आहे, का तर मी रोज इकडे गाडी चालवतो. असं इथल्या लोकांना माहिती आहे की इथली कितीतरी लोक अशी आहेत की जी हायवेवर गाडी चालवत नाहीत, जे सिटीमध्ये जात नाहीत, ते सरळ ट्रेन यूज करतात. त्यांना प्रॉब्लेम येऊ शकतो लोकांना हायवेवर गेलं तर. तुम्हाला हायवेचा हा एक्सपिरियन्सच पाहिजे, आणि त्यासाठी तुम्हाला ट्रेनिंग आणि ती सवय असणं गरजेचं. आणि आपल्याकडे नेमकं हेच होते की कधीतरी माणूस एखादा जातो एक्सप्रेस हायवेला वगैरे, आणि त्याला तो ते पॉपअपच करू शकत नाही. तो जो बेंड असतो, जो टर्निंग पॉइंट असतो, याच्यावरती गाडी कंट्रोल, तो सेंट्रिफ्युगल जो हे आहे तो बॅलन्स होत नाही, आणि मग त्यांची ती गाडीला ब्रेक तरी जास्त लागतो किंवा गाडी पलटी होते किंवा कंट्रोल होत नाही. आता टायर्स हा इतका मेजर फॅक्टर आहे इंडियामध्ये. मी बघतो, म्हणजे मी आता गेलो होतो इंडियामध्ये, तर मी ड्रायव्हिंग स्कूल मधले लोकांच्या गाडीचे टायर बघितले, दे इज ऑल्सो नॉट इलिजिबल. म्हणजे आता स्कूल मधले जर टायर इलिजिबल नाही आहेत रोड सेफ्टीसाठी, तर मग बाकीचे लोक काय यूज करणार? ते तुम्हाला बघूनच करणार ना. आणि मी कायम माझ्या स्पीच मध्ये एकदा हे सांगतच असतो की तुमच्यामध्ये आणि रोडमध्ये वाचवणारा एकच दुवा आहे, तो म्हणजे टायर. ओके, अच्छा, फार महत्वाचा घटक आहे तो. एकच मोठा घटक आहे. आपल्याकडे सर टायर फुटून अपघात खूप होत आहेत. टायर फुटून होतात, टायर स्लिप होतो, इथे सुद्धा होतो. असं नाही की इथे होत नाही, इथे सुद्धा होतो. इथे लोक टायर बंद करायचा प्रकार करतात, टायर ब्लो होतात, ते फुटतात, कारण का स्पीड आला की त्याच्यामध्ये ऊर्जा निर्माण होते.
ऊर्जा निर्माण झाली की तो नष्ट होतो. बरं, अतिशय एक महत्त्वाचा अजून एक विषय आहे की आता तुम्ही जे म्हणला की आपण इथं लोक ट्रॅफिक रूल फॉलो करतात, इंडियात करत नाहीत. काय असा प्रॉब्लेम आहे इथं? काय नियंत्रण कसं होते? कायदा कसा आहे? नियंत्रण कशामुळे होतं माहितीये का, की जे फाईन्स आहे, मला जी फाईन लागते ती तुम्हाला परवडत नाही. मग ती फाईन परवडत नाही आणि तरी तुम्हाला ती भरावीच लागते. हा पण एक मेजर फॅक्टर आहे. आपल्याकडे काही प्रमाणात मग पॉलिटिकल इश्यू त्याच्यामध्ये येऊन इंटरफेअर होतो आणि मग ते माफ केलं जातं. तुम्ही माफ करा, कुठल्या गोष्टीला करायचं नाही हा तुमचा प्रश्न आहे, कारण का इंडियातली एक सिस्टीम वेगळी आहे. पण रोडवरच्या रूल्सला कुठलाही पॉलिटिकल इन्फ्लुएन्स असताच कामा नये. जसा इथे आहे तसा जर झाला तर इंडियामध्ये भरपूर फरक पडेल. जीवाशी खेळ आहे ना इथे, आपण जीवाशीच्यात इंटरफेअर नकोच आहे. आणि सर्वात महत्त्वाचं अजून एक पाहिलं मी या ठिकाणी की एकतर ते आहेच, आणि पण रस्त्यामध्ये मी आता ऑब्झर्व केलं बऱ्याच पोलीस तर कुठे दिसत नाही धावीला, तर पण तरी पण लोक कसे काय मेंटेन करतात, मग कसे घाबरतात, त्यांना कशी भीती वाटते? त्याचं कारण असं आहे की काही आता बऱ्यापैकी लोकांकडे डॅश कॅम आलेले आहेत. तर कधी कुठल्या गाडीला डॅश कॅम तुमच्या पाठीमागे असेल माहित नाही, लोक त्याचा फुटेज काढून पोलिसांना पाठवतात. अच्छा. आणि हे जे सिग्नल्स आहेत ते पण कॅच करतो का तुमचा सिग्नल? काही प्रमाणात कॅच करतात, काही प्रमाणात करत नाही. पण लोकांना माहिती आहे की स्पीडिंग केलं आणि पॉइंट्स गेले तर तुमचं लायसनच जातं, तुम्हाला गाडी चालवता येत नाही. आणि जर लायसन नसेल आणि तुम्ही गाडी चालवली तर तुम्हाला अरेस्ट होते. अच्छा अच्छा. हा, हे मला खूप महत्वाचा मुद्दा वाटला की तुमचे पॉईंट कमी होतात. हा काय विषय आहे, पॉईंट कमी होते म्हणजे? साधारण कसं असतं की तुम्ही जेव्हा तुम्हाला लर्नर लायसन मिळतं तेव्हा तुम्हाला 4 पॉईंट मिळतात. चारच. एक ऑफेन्स केलं की 3-4 पॉईंट तर असेच जातात, म्हणजे एका ऑफेन्स मध्ये तुमचं लायसन जातं. अच्छा. असे बरेच ऑफेन्स. पॉईंट किती असतात तुमच्या? पक्क ड्रायव्हिंग लायसन तुमच्याकडे असेल तेव्हा? पक्का असेल तेव्हा 13च असतात. 13 पॉईंट असतात. मग तुमच्या मग ऑफेन्स केलं तर 13तले कमी होत जातात. कमी होत जातात. आणि एकदा ते पॉईंट गेले की ते 0 झाल्यानंतर तुमचं लायसन जातं. किती दिवसासाठी? तुमचं लायसन जो तुम्ही ऑफेन्स केले त्याच्यावर डिपेंड करतं. अच्छा. आणि आज जर तुमचे पॉईंट गेले, फॉर एक्झाम्पल आजच्या डेटला तुमचे पॉईंट गेले तर ते पॉईंट परत मिळायला 3 वर्ष आणि 8 महिन्यात मला वाट बघावी. हो माय गॉड. हा, हे महत्वाचं आहे की आपल्याकडे हे अजिबात नाही याच्यावर. आपण फक्त त्यांना आर्थिक आपण दंड लावतो, फायनान्शियल हे करतो, त्यांना फाईन करतो. परंतु हे आपल्याकडे होणं सुद्धा गरजेचं असं वाटते मला. कारण त्याला लायसन जातच फार तर आता आपल्याकडे सस्पेंड काही याच्यामध्ये होतो. 3 महिने समजा, 1 महिना, 2 महिने, 3 महिने लायसन सस्पेंड होतात समजा. परंतु हे जे पॉईंट सिस्टीम खूप चांगली आहे ती. लोकांना हा काय, तुम्ही म्हणता एकदा लायसन गेल्यानंतर तुम्हाला परत 3 वर्ष लायसन मिळायला लागतात नवीन. हा फार मोठा. आणि त्याच्यामध्ये तुम्ही जॉब करू शकत नाही. यू कॅन लूज युअर जॉब सुद्धा करू शकत नाही. तू जाणार कसं कामाला? हा. तर हे खूप महत्वाचं आहे. हा, याच्यामुळंच मला हे कळलं की मला की इथं काय हे करतात हे. तर खूप हे महत्वाचा मुद्दा. हा, तामणकर साहेब, मला एक अजून महत्वाचं वाटते की आपल्याकडे आता आम्ही पाहिलं की ॲक्सिडेंट वगैरे आपण पाहिलं कसे होतात वगैरे. तुम्ही मला हायवेला कसा होतो, सिटीमधला एक्सपिरियन्स वेगळा. तर एखादा अपघात झाल्यानंतर त्या ठिकाणी एखादी एक्सपर्ट टीम येते का, आणि काय करते ते नेमकं त्याच्यावर परत ॲक्सिडेंट होऊ नये म्हणून? काय असं काय प्रोसिजर आहे का तिथं? आहे ना, इथे एक सिस्टीम तयार केली गेलेली आहे आणि किंवा ड्रायव्हिंग स्कूल मार्फत पण ते शिकवत असतो की ऍक्सिडेंट झाल्यावर नेमकं करायचं काय असतं हे सगळ्यात महत्त्वाचं. इथे बेसिकली ऍक्सिडेंट झाल्यानंतर तुम्ही इमिजिएट पोलिसांना फोन करायचा असतो इफ इट इज रिक्वायर्ड. जर मायनर ऍक्सिडेंट असेल तर तुम्ही दोघं गाड्या बाजूला घेऊन कुठलाही वाद न घालता एकमेकाचे लायसन्स डिटेल एकमेकाला एक्सचेंज करून इन्शुरन्सला कळवायचे असतात. कारण कुठल्याही परिस्थितीत तिथे वाद घालण्यात काही पॉईंट नसतो, कारण का नुकसान झालेलं आहे आणि इन्शुरन्स असतो. इथे थर्ड पार्टी इन्शुरन्स हा प्रत्येक गाडीला असतो. तो इंडियात पण आहे. त्याच्यामुळे ते भांडण करण्यात काही पॉईंट नसतो. एकमेकाला डिटेल एक्सचेंज करायचे आणि जे काय असेल तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा. पण जर सिव्हिअर ऍक्सिडेंट आहे की ज्याच्यामध्ये फॅकल्टी झालेली आहे, कोणीतरी खूपच अपघातात झालं, तर तुम्हाला पोलिसांना ताबडतोब इन्फॉर्म करावं लागतं. आणि इथल्या गव्हर्नमेंटची एक पॉलिसी आहे की ऍक्सिडेंट रेकॉर्ड झाल्यानंतर तिथे ॲम्ब्युलन्स 10 ते 10 मिनिटात पोहोचायला पाहिजे. अच्छा, 10 मिनिटात. हा, त्याच्यामुळे तुम्ही आज हे रोड सरफेस वगैरे बघताय, इथे या रोड सरफेसवर 110 km/h ने पण ते ॲम्ब्युलन्स जाऊ शकतो. हे त्यांच्यासाठी ती फॅसिलिटी केलेली आहे की जर इमर्जन्सी कोणाला मदत पाहिजे असेल तर ती गाडी तेवढ्या फास्ट जाऊ शकेल. आणि ती तेवढ्या फास्ट जाते का, तर हो जाते. पण त्याच्यासाठी नियम आहे की त्यांनी तो सायरन लावला पाहिजे, तेवढ्या
याचे लाईट लावले पाहिजेत की ते प्रत्येकाला दिसलं पाहिजे, ती प्रोसिजर आहे. ॲम्ब्युलन्सची व्यवस्था ही गव्हर्नमेंटच करते इथलं का? नाही, इथे पूर्ण गव्हर्नमेंटच्या अंडर आहे ते. आणि मग ते तुम्हाला हॉस्पिटलमध्ये नेऊन जो काही तुमचं मेडिकेअर असतं इथे तो खर्च तुमचा तो मेडिकेअरवर केला जातो आणि मग जे काय असेल ते इन्शुरन्सकडनं तुम्हाला कव्हरअप मिळतो त्याचं. ओके. ही इथली प्रोसिजर आहे, अगदी सिम्पल आहे. हे झालं, पण एखाद्या ठिकाणी अपघात झाल्यानंतर ते पुन्हा होऊ नये याच्यासाठी काय त्या ठिकाणी अभ्यास केला? आता आमच्या इंडियामध्ये ब्लॅक स्पॉट आम्ही डिटेक्ट करतोय की एखाद्या भागात अपघात कायम जर होत असेल तर तो ब्लॅक स्पॉट म्हणून डिटेक्ट केला जातो आणि ते होऊ नये म्हणून काही त्यामध्ये दुरुस्ती केल्या जाते. रोडमध्ये असेल म्हणजे फॉल्ट कशामुळे होतो त्याच्यात दुरुस्ती केल्या जाते, तसं काही इथं आहे का पद्धत? हे थोडेसे ॲडव्हान्स आहे. अच्छा. हे काय करतात, शहर वसवायच्या आधीच रोड तयार करतात. अच्छा. हो. म्हणजे त्यांनी जर एखादा प्लॅन लँडस्केप केला की इकडे एक शहर होणार आहे, तर ते रोडचं इन्फ्रास्ट्रक्चरच असा बनवतात की त्याच्यामुळे ऍक्सिडेंट होणार नाहीत. ब्लॅक स्पॉट काय आहेत याचा अभ्यास त्यांचा ऑलरेडी होऊन गेला. अच्छा. ओके. तर असं जर बांधलं तर हा ब्लॅक स्पॉट होऊ शकतो, त्याच्यामुळे तो पहिलाच अवॉइड करतात. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, त्यांच्या अभ्यासानंतर सुद्धा वारंवार एके ठिकाणी जर ऍक्सिडेंट होतोच आहे तर मग त्या ठिकाणी ते हंप तयार करणे किंवा पेडिस्ट्रियन किंवा राऊंड अबाउट तयार करणे या गोष्टी ते डेव्हलप करतात. गिव्ह साईन टाकणे किंवा स्टॉप साईन करणे हे ते इम्प्लिमेंट करतात जेव्हा ब्लॅक स्पॉट. हे करण्यासाठी काय वेगळी टीम असते का इथं? हो. त्या टीम मध्ये कोण कोण सदस्य आहेत? जसं आमच्याकडे पीडब्ल्यूडीचा इंजिनियर आहे, आरटीओचा सदस्य आहेत, त्या विभागातला पोलीस अधिकारी असतो, तसं इथं काय आहे? इथे काउन्सिल याच्यामध्ये खूप जास्त लक्ष घालते. काउन्सिल आणि सर्व्हिस NSW हे दोघं वर्क टुगेदर करतात. काउन्सिल म्हणजे साधारण आपल्याकडे महानगरपालिका. ओके. कारण का NSW म्हणजे गव्हर्नमेंट. NSW म्हणजे गव्हर्नमेंटची एजन्सी असते, राज्य सरकारची. तर ती त्यांना सांगते की इथं जर ऍक्सिडेंट होतात तर ह्या लँडस्केपवर आम्हाला पेडिस्ट्रियन क्रॉसिंग करायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल आपल्या ऑफिसच्या बाहेर पडलं की फार पूर्वी इथे आयलँड्स नव्हते, नुसताच राऊंड बोट होता. या साईडला तुम्ही गेलात तर पेडिस्ट्रियन क्रॉसिंग नव्हतं. मग इकडे पेडिस्ट्रियन क्रॉसिंगचं खूप कन्फ्युजन व्हायचं. मग ज्या वेळेस मी इकडे सेफर ड्रायव्हर कोर्स चालू केला आणि सगळी मुलं ट्रेन स्टेशन कडनं वॉकिंग करून यायला लागली तेव्हा एकदा मला जाणवलं की ते कुडंट वॉक क्रॉस प्रॉपरली. मग मी इथल्या गव्हर्नमेंटला काउन्सिलला त्याचं प्रॉपरली डिझाईन करून त्याचे ईमेल केले की जर इथं पेडिस्ट्रियन क्रॉसिंग झालं तुम्ही इकडे मेन रोडवर नका करू, पण या साईड रोडला तुम्ही पेडिस्ट्रियन क्रॉसिंग करा, गरजेचं आहे. आणि ते त्यांना ते अप्रिशिएट करतात, ते बघतात, त्याच्यावर अभ्यास करतात. त्यांचे इंजिनिअरिंग लोक इथे येतात, ते ठरवतात. सुरुवातीला मला त्यांनी रिजेक्ट केलं, पण नंतर 1-2 वर्षांनी तिकडे पेडिस्ट्रियन क्रॉसिंग झालं. हे सगळं NSW करते, हे काउन्सिल करते. NSW ची मदत घेऊ. ओके. पण आपलं पण एक कर्तव्य आहे नागरिक म्हणून. आज एक नागरिक म्हणून मी ती इम्प्लिमेंट केलेली आहे, पण मी त्याच्यासाठी खर्च काय केलेला नाहीये. की मी त्या गव्हर्नमेंटला सांगितलं की तुम्ही जर असं केलं तर आमच्याकडे जो येणारा कस्टमर आहे त्यांना प्रॉब्लेम येतो, तर इथं पेडिस्ट्रियन तुम्ही करणं गरजेचं आहे. आणि त्यांनी ते अप्रूव्ह केलं. म्हणजे मी 2017 साली सांगितलं होतं ते, त्यांनी 2019 साली केले. वेळ लागतो का? तर होतो, कारण का त्याच्यावर ते स्टडी करतात. मी सांगितलं म्हणून करतील असं नाही, स्टडी करतात. स्टडी होतो, सगळा विचार केला जातो आणि त्यांना वाटलं तर ते करतात. तसं जर खरंच ते जिनियन आहे तर ते करतात, पण ऍक्शन होते होते. ओके. आणि जर ऍक्शन घेणार नसतील तरी ते मला ईमेल करून सांगतात की दिस इज रिजेक्टेड, हे नाही होणार आहे. ओके. म्हणजे कम्युनिकेशन आहे, ठेवावं ते महत्वाचं आहे. आता यामध्ये तुमच्या ड्रायव्हिंग स्कूलमध्ये जे गुरु नावाच्या म्हणजे नावाने तुम्ही ड्रायव्हिंग स्कूल चालवता, इथं कसं रन करता तुम्ही ड्रायव्हिंग स्कूल? आणि दुसरा एक त्यात सब प्रश्न माझा असा की आता तुम्ही शेफर ड्रायव्हिंग म्हणलं, ती काय पद्धत आहे? सांगतो. आता 2 प्रकारचे स्टुडंट असतात. एक प्रकार असतो की जे ओव्हरसीज वरून येतात, त्यांच्याकडे लायसन्स असतं. त्या लोकांना लॉगबुक करायची गरज नसते. अच्छा. त्यांना सेफर ड्रायव्हर कोर्स करायची गरज नसते. ते डायरेक्ट इलिजिबल फुल लायसन्स साठी होतात. ओके. कारण का ते तिकडे ऑलरेडी त्यांच्याकडे लायसन्स आहे. मग त्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही काय करतो, त्यांची एक असेसमेंट घेतो. त्या असेसमेंट मध्ये ऍक्च्युली त्यांना काय येतंय काय नाही, प्रश्नोत्तराचे कार्यक्रम करतो. पहिले 15 मिनिटं त्यांच्याकडनं लिहून घेतो ते, तुम्हाला हे खरंच माहिती आहे ना, ते लिहून द्या. आणि ऍक्च्युली आम्ही जशी टेस्ट सर्व्हिस NSW घेते, आता हा सर्व्हिस NSW चा टेस्टिंग पेपर आहे. या टेस्टिंग पेपर हा आम्ही त्यांना समजून सांगतो की फेल आयटम्स काय आहेत, स्पीड, पोझिशन, डिसिजन, हजर रिएक्शन काय आहे, हे सगळं त्यांना असेसमेंटच्या आधी समजून सांगतो. आणि नंतर त्यांना ऍक्च्युली 45 मिनिटं रोडवर घेऊन जातो. आणि त्याच्यानंतर जो रिझल्ट येईल त्याच्यावर मग आम्ही त्यांना सांगतो की तुम्हाला किती लेसन घ्यावे लागतील आणि मग त्या लेसन मध्ये आपण काय काय कव्हर करू
अँड देन इलिजिबल फॉर द Test. टेस्ट. आता त्याच्यानंतर पास होणं किंवा फेल होणं हे पूर्णपणे स्टुडंटच्या परफॉर्मन्सवर अवलंबून असतं. Yes. तो माझ्या ड्रायव्हिंग स्कूलमध्ये आलाय म्हणून त्याला लायसन्स कधीच मिळत नाही, कधीच मिळत नाही. ओके. पण तुम्ही आता ड्रायव्हिंग टेस्टच्या वेळेस ते गव्हर्नमेंटचे लोक येत असतील NSW हो. चे टेस्ट घ्यायला, पण त्यावेळेस तुमचा काय रोल आहे का तिथे? आमचा रोल 0 असतो. अच्छा, काही इंटरफेअर नाही झाला. माझा कुठल्याही प्रकारचा इंटरफेअर चालत नाही. कॅन्डिडेट इंडिपेंडेंटली जातो त्या स्पॉटवर? नाही, आमची जबाबदारी एवढीच असते की 1 तास आधी आम्ही त्यांना परत प्रिपेअर करतो. अच्छा अच्छा. त्याच्यानंतर त्यांना 15 मिनिटं आधी टेस्टिंग सेंटरमध्ये घेऊन जातो. टेस्टिंग सेंटरमध्ये गेल्यावर त्यांचं जर लॉगबुक असेल तर लॉगबुक चेक केलं जातं. जर ओव्हरसीजचे स्टुडंट असेल तर त्यांचा पासपोर्ट आणि त्यांचं लायसन्स चेक केलं जातं. ते चेक झाल्यानंतर मग एक्झामिनर फक्त त्यांना एक प्रश्न विचारतो, आर यू रेडी फॉर द टेस्ट, आणि ते त्यांना टेस्टला घेऊन जातात. त्याच्यानंतर इन्स्ट्रक्टर म्हणून माझा रोल पूर्णपणे संपतो. अच्छा. मग टेस्ट देऊन आल्यानंतर जर तो पास झाला असेल तर काही प्रश्न राहत नाही. जर फेल झाला असेल तर एक्झामिनर मला समजून सांगतो, त्यालाही समजून सांगतो की यांनी आज अशा अशा गोष्टी केल्यामुळे आपण फेल केलंय, दिस इज द रिझन, ब्रीफ मध्ये सांगतात ते. आणि मग पुन्हा टेस्टला त्यांना बसता येतं 7 दिवसांनंतर. अच्छा. किंवा जी कुठली अवेलेबल डेट आहे नक्की त्याच्याप्रमाणे ते बुक करतात आणि दे कॅन गो फॉर टेस्ट अगेन. पण तुमच्याकडे पुन्हा मग ते ट्रेनिंग साठी घेतात का? कारण त्यांना ते प्रॅक्टिस गरजेचं आहे फेल झाल्यामुळे. येतात. फेल झाल्यानंतर त्यांना पुन्हा लेसन घ्यावेच लागतं, कारण का त्यांना कळलेलं असतं की नाही मी इलिजिबल नाही अजून. तुम्ही मग त्याच्यासाठी वेगळी फीस वगैरे आकारता नंतर का त्या पहिल्या याच्यामध्येच कव्हर? नाही, प्रत्येक लेसनला इथं फी आकारली जाते, वेगळी आकारली. ओके. हे खूप महत्वाचं आहे याच्यामध्ये. पण सर्व एक महत्वाचा अजून एक प्रश्न होता की ड्रायव्हिंग लायसन, आता आपल्या इंडियामध्ये आपण फारसं ड्रायव्हिंग लायसन का फक्त ड्रायव्हिंगसाठीच उपयोग त्याचा होतो, पण इथं मी पाहिली ड्रायव्हिंग लायसनला खूप व्हॅल्यू आहे की काहीतरी त्याला मला वाटतं PR साठी पण पॉईंट ऍड वगैरे होतात वगैरे, किंवा तुमची आयडेंटिटी म्हणून पण ते एक प्रूफ समजलं जाते. काय आहे, कशामुळे? बेसिकली तुमचं लायसन जेव्हा चेक केलं जातं ते गव्हर्नमेंटच्या सिस्टीमवर टाकलं जातं की याचे डॉक्युमेंटेशन क्लिअर आहे, विजा कुठला आहे, हा राहतो कुठे, त्याची बॅकग्राऊंड सगळी त्याच्यात असते. अच्छा. की हा कुठल्या देशाचा आहे, याच्याकडे लायसन किती वर्ष आहे, हे सगळं त्याच्यात टाकलेलं असतं त्या लायसन मध्ये. त्या लायसन नंबरवर ते येतं. अच्छा. आणि ती सिस्टीम फेडरल गव्हर्नमेंटकडे असते. त्याच्यामुळे ते लायसन कुठेही ओपन केलं पोलिसांनी की त्याला पूर्ण बायोडेटा मिळतो, डेटा मिळतो. त्याच्यामुळे होतं काय, लायसन हे व्हॅलिड धरलं जातं प्रत्येक ठिकाणी. आता फॉर एक्झाम्पल माझ्याकडे पण इथे एम्प्लॉई जेव्हा ऍप्लिकेशन करतात त्यांच्या रिझ्युमेवर जर ड्रायव्हिंग लायसन नसेल, नंबरच नसेल किंवा ड्रायव्हिंग लायसन हा विषयच नसेल तर मी तो रिझ्युमे बघत पण नाही. त्याचं कारण असं आहे की त्याची आयडी मी कुठे चेक करणार ना, तो बेहतर तो कुठेतरी चेक करेल त्याची आयडी. त्याची आयडी चेक झाल्यानंतर आम्ही त्यांना इकडे जॉबला ठेवतो. त्याच्यामुळे एम्प्लॉई जे असतात एम्प्लॉयर त्यांच्या दृष्टीने ते खूप चांगलं असतं. आणि स्टुडंटच्या दृष्टीने किंवा नागरिक या दृष्टीने कुठेही गेलं आणि लायसन दाखवलं तर त्यांची कामं होतात. कार रेंटल असेल किंवा तुम्हाला घर रेंट, महत्वाचं डॉक्युमेंट आहे. घर रेंटनी घ्यायचं, घर विकत घ्यायचं, गाडी विकत घ्यायची, काही असू दे, तुम्हाला पहिलं विचारतात ड्रायव्हिंग लायसन. गुड. खूप महत्वाचं. तेवढं त्यांनी त्याची व्हॅलिडिटी ठेवलेली आहे. मग आपल्याला हे इंडियात करता येईल का, तर करता येण्यासारखं. जसं आपण आधार कार्डला खूप महत्व दिलं तसंच आपण ड्रायव्हिंग लायसनला महत्व, डिटेल्स त्याचे जर घेतले पूर्ण तर होऊ शकते. ऍडिशनल त्याचं प्रूफ होऊ शकते, एक नॅशनॅलिटी होऊ शकतं, जसं आधार कार्ड आहे तसं. पण आपल्याकडे सध्या तरी नाही, बहुतेक होऊ शकते. इन फ्युचर होणार, कारण का आता आम्ही जे बघतोय, मी 20 वर्षापूर्वीचा भारत आणि आत्ताचा भारत बघतोय, खूप फरक, तर तो खूपच फरक आहे. त्याच्यामुळे नक्कीच होतो. आता साहेब दुसरं महत्वाचं एक आपलं, मी मगाशी पहिल्यांदा बोललो तुम्हाला की आपल्याकडे रस्ता अपघाताचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आहे. साधारण 3 मिनिटाला माणूस मरतो, म्हणजे 1,80,000च्या आसपास लोक दरवर्षी मृत्युमुखी पडतात या रस्ता अपघातामध्ये रस्त्यावर. आणि आपली साधारण वाईट काय की इंडियामध्ये की हा तरुण वर्ग यामध्ये व्हिक्टीम आहे सगळ्यात जास्त. म्हणजे साधारण 18 ते 45 हा वयोगट आहे ना, तो जो कमवता वयोगट आहे आणि तो देशासाठी काम करणारा वयोगट आहे, याच्यामध्ये मृत्यूचं प्रमाण जास्त आहे. त्यामुळे एक धोक्याची घटना वाटते आपल्याला त्या देशामध्ये. तर इकडं याच्यामध्ये कंट्रीमध्ये ऑस्ट्रेलियामध्ये साधारण अपघाताचं प्रमाण किती आहे? आणि जसं मी म्हणलं की आमच्याकडे 2% GDP लॉस होतो, नॅशनल लॉस होतो. त्यामुळे हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे. आणि आता गव्हर्नमेंट सुद्धा याच्यात खूप सतर्क झालेलं आहे, काळजी घेण्याचा प्रयत्नात आहे इंडियामध्ये सुद्धा. तर सर इकडे किती साधारण प्रमाण आहे देशामध्ये, ऑस्ट्रेलियामध्ये किंवा सिडनीमध्ये? आणि GDP लॉस असं काही होतो का याच्यामध्ये? होतो. जसा भारताचा लॉस होतो तसं इथं पण लॉस होतो, अजून सुद्धा होतो. अजूनही इथे ऍक्सिडेंट होतात.
आता तुम्ही जे मगाशी विषय काढला होता ब्लॅक स्पॉट, हम्म. त्याच्याऐवजी इथं त्यांनी ब्लॅक सिटीज काढलेले आहेत अच्छा. की ह्या सिटीमध्ये एवढे ऍक्सिडेंट हा, हा, होतात, हा. त्या सिटीमध्ये एवढे अच्छा, accident. अच्छा, ओके. आणि त्याचे रेशो त्यांनी गुगलवर टाकलेले आहेत ओके ओके. की कुठल्या सिटीमध्ये जास्त ऍक्सिडेंट होतात. त्याच्यामुळे लोक अवेअर होतात की या सिटीमध्ये जायच्या आधी मी विचार केला पाहिजे. हम्म. त्यांनी अशा पद्धतीने केलेलं आहे. हम्म. आणि तुम्ही जे म्हणतात की इंडियामध्ये धोक्याची घंटा, हम्म. तर त्याच्यासाठी मी हा एक उपक्रम केला होता 2022 मध्ये हा. की मी ही जी बाईक आहे हम्म. ती अराउंड ऑस्ट्रेलिया फिरून आलेलो आहे. 28 दिवस मी पूर्ण ते बाईकवर? बाईकवर. तर किती दिवस लागले याच्यामध्ये तुम्हाला? मला 28 दिवस लागले. हम्म. हे सगळं करण्याच्या मागे एकच संदेश होता हम्म. की तुम्ही बाईकवर जर सगळे गेअर वापरले हम्म. आणि ती बाईक जर सावकाश चालवली हम्म. आणि तुम्ही अराउंड ऑस्ट्रेलिया जरी गेलात हम्म. तरी तुम्हाला ऍक्सिडेंट होणार नाही. ओके ओके. हा एक माझा मेसेज त्याच्या पाठीमागे होता. म्हणजे तुम्ही हे दाखवलं की आपल्यामध्ये इंडियामध्ये बाईकचे अपघात जास्त आहेत. जेवढे काय अपघात होतात त्यापैकी जवळजवळ 70-80% अपघात बाईकचे होतात. तर तुम्ही हे पण दाखवलं की इथं ऑस्ट्रेलियामध्ये बाईकनं सुद्धा मी एवढा फिरलो तरी मला काही प्रॉब्लेम झालेला नाही. कारण का मी जेव्हा सुरुवात केली होती इंडियामध्ये बाईक चालवायला हम्म. तेव्हा मी विदाऊट हेल्मेट चालू केली होती, हम्म. विदाऊट ग्लोव्ह चालू केली होती, विदाऊट शूज चालू केली होती. हम्म. म्हणजे त्याला तेवढा अवेअरनेसच नव्हता, गाड्याच हा. नव्हत्या. मी जेव्हा सुरुवात केली हा. गाडी मिळणं हाच एक खूप मोठा हे होता. हम्म. हम्म. त्याच्यानंतर मग मी कधीच हेल्मेट वापरलं नव्हतं, कधी गाडी चालवली नव्हती. पण जेव्हा मी ससाणे सरांच्या संपर्कात हेल्मेट आता आलो, कंपल्सरी आहे का बाईकला इकडे? इथे सगळीकडे कंपल्सरीच आहे. ससाणे सरांबरोबर आणि महाराष्ट्र मोटर ड्रायव्हिंग स्कूलचे सगळे लोक आहेत, हम्म. यांच्या जेव्हा मी संपर्कात आलो हम्म. तेव्हा ऍक्सिडेंट जे बाईकचे जे होत आहेत हम्म. याच्यावरच आमचे सिव्हिअर हे डिस्कशन व्हायचं आमच्या ग्रुपमध्ये. हम्म. त्यावेळेस मला एक विचार हिंट झाला की आपणच जर हे डेमॉन्स्ट्रेशन करून भारताला दाखवलं तर, हम्म. म्हणून तर मी डेमॉन्स्ट्रेशन करून दाखवलंय. Good. आणि आता ही बाईक आम्ही भारताला आम्हाला प्रेझेंट द्यायची की वा वा. पहिली अशी बाईक आहे की जी विदाऊट ऍक्सिडेंट हम्म. पूर्ण ऑस्ट्रेलिया फिरली. पूर्ण गेअर्स घालून कम्प्लीट केलेली आहे. व्हेरी गुड. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा याच्यासाठी. तुमचं होईल नक्कीच याच्यामध्ये. मला दुसरा एक अजून एक छोटा प्रश्न असा आहे की तुम्ही म्हणला मगाशी सेफर ड्रायव्हिंग कशी असते, सेफर ड्रायव्हिंग. तर सेफर जसं आपल्याकडे आम्ही शिकवताना सांगतो की डिफेन्सिव्ह ड्रायव्हिंग, म्हणजे तसं डिफेन्सिव्ह ड्रायव्हिंग सारखं काही सेफर ड्रायव्हिंग काय वेगळा प्रकार आहे का इकडे? इथे डिफेन्सिव्ह ड्रायव्हिंग पण आहे आणि सेफर ड्रायव्हर कोर्स हा वेगळा प्रकार आहे. सेफर ड्रायव्हर कोर्समध्ये 2 मॉड्यूल असतात. हम्म. फर्स्ट मॉड्यूल थेअरी पार्ट असतो, क्लासरूम ट्रेनिंग. हम्म. त्याच्यामध्ये त्यांना आम्ही बॅलन्सिंग आहे किंवा तुम्ही स्वतःला कंट्रोल कसं करायचं, हम्म. गाडीच्या आतमध्ये चॅलेंजेस काय आहेत, गाडीच्या बाहेरचे चॅलेंजेस काय आहेत, हम्म. ते तुम्ही कसे कॉपअप करायचे, हम्म. हेच सगळं आम्ही इकडे ट्रेनिंग त्यांना इथे शिकवतो. हम्म. त्याच्यावर प्रश्न उत्तर करतो. काही व्हिडिओज असतात हम्म. की ऍक्च्युली ऍक्सिडेंट झालेत कसे, गाडीत तुम्ही कसं बिहेव्हिअर करतात, त्याच्यामुळे ऍक्सिडेंट कसे झालेत याचे आम्ही त्यांना व्हिडिओ दाखवतो इथे. हम्म. आणि त्याचा ते मुलं अनालिसिस करतात. हम्म. आणि मग त्याचे प्रश्न उत्तराचे कार्यक्रम आम्ही ग्रुप डिस्कशन करून करतो. हम्म. आणि मग चांगला आउटकम मुलांकडनंच आम्ही घेतो. हम्म. आणि मग त्यांना रोडवर नेऊन मग त्यातला एक मुलगा डेमॉन्स्ट्रेशन करतो, एक मुलगा पाठीमागे बसून बघतो. हम्म. आणि असं आम्ही सॉल्व करत तो 2 तासाचा प्रोग्राम करतो. आणि 3 सेकंद 2 गाड्यांमध्ये डिस्टन्स कसा ठेवायचा हे आम्ही 2 तास त्यांच्याकडनं करून किती? घेतो. 3 सेकंद? 3 सेकंद. 3 सेकंदाचा. आपल्याकडे 2 सेकंड पण म्हणतात, काही 3 सेकंद चालतात. बऱ्याच ठिकाणी म्हणतात की जसं 2 इलेक्ट्रिक पोलमध्ये जेवढा डिस्टन्स आहे तेवढा. पण मी इथं पाहिलं बऱ्यापैकी तुमच्याकडे डिस्टन्स मेंटेन करतात. हे ऑब्झर्व केलं. आपल्याकडे हा एक फार महत्वाचा ड्रॉबॅक आहे. आता 3 सेकंदच का, हा. हा खूप मोठा विषय आहे. हा. कारण का प्रत्येक मला हा स्टुडंट तोच प्रश्न विचारतो, 4 का नाही, हा. 5 का नाही, 6 का नाही, 10 का नाही. हम्म. मग सेफ चालवायचे तर मग 10 सेकंद देतील. हा. ते तसं नाही. 3 सेकंद का, हम्म. तर आपली जेव्हा गाडी 60 km/h चाललेली असते हम्म. तेव्हा तिचा जो ब्रेकिंग टाइम जो आहे ब्रेकिंग टाइम. हा. तो ऑलमोस्ट 60 मीटर होतो. अच्छा. म्हणजे ब्रेक दाबल्यानंतर साधारण 60 मीटर पुढे जाते गाडी. आता ब्रेक दाबायच्या That is आधी braking time. ब्रेक दाबायच्या पण आधीची एक प्रोसिजर असते. हा. ती म्हणजे तुम्ही समोर काय झाले ते बघितलंय, हा. तुमच्या पायाला कमांड दिलाय, म्हणजे ऑब्झर्वेशन टाइम थोडक्यात. त्याच्यावर तुम्ही ऍक्सिलेटरचा पाय काढलाय हम्म. आणि ब्रेकवर ठेवलाय, हा. याच्यात 1.5 सेकंद जातो. म्हणजे थिंकिंग टाइम म्हणा थोडक्यात. दॅट इज थिंकिंग टाइम. करेक्ट. तिची रिएक्शन टाइम आहे हा. त्याला 1.5 सेकंद जातात. हा. त्याच्यानंतर तुम्ही पॉज देऊन हा. लाईट प्रेशर टाकल्यानंतर हम्म. ती 1.5 सेकंदी गाडी थांबते. अच्छा. म्हणजे त्याच्यामुळं 1.5 सेकंद प्लस 1.5 सेकंद 3 सेकंद असा. म्हणून त्याला 3 3 सेकंद म्हणतात. सेकंदाचा वेळ. म्हणजे थोडक्यामध्ये थिंकिंग डिस्टन्स तुमचं की पुढे काहीतरी दिसते म्हणून तो तुमचं- विचार करून तुमच्या ब्रेनला सूचना जाऊन पायापर्यंत सूचना येईपर्यंत ब्रेक दाबेपर्यंत.
आणि तुमचा पाय ऍक्सिलेटरवरनं काढून ब्रेकवर जाऊन पॉज करेपर्यंत 1.5 सेकंद निघून जातो. हा, आणि पुन्हा ते जे 60 मीटर पुढे जाते त्याला 1.5 सेकंद. ते तो जर तुमचा तेवढा डिस्टन्स असेल आणि तुम्ही तुमच्या पुढे गाडी एकदम फटकन थांबली, ऍक्सिडेंट झाली आणि थांबली, तुम्ही बघितलं ब्रेकवरचा पाय ऍक्सिलेटरचा पाय काढलात, ब्रेकवर ठेवलात, दाबलात की बरोबर ती गाडी त्या डिस्टन्सला थांबू शकते. आम्ही सगळं इथे लोकांना माझ्या फेसबुकवर बघा तुम्ही, इथे आम्ही त्यांना ऍक्च्युली वॉकिंग करून दाखवतो की किती डिस्टन्स पाहिजे आणि त्यांचं थिंक विचारतो की तुम्हाला काय वाटतं किती डिस्टन्स पाहिजे आणि ऍक्च्युली किती असलं पाहिजे. हे खूप महत्वाचं आहे, कारण काही कंट्रीजमध्ये याला गमतीनं असं म्हणतात की ही इज ए फूल हू डू नॉट फॉलो द 3 सेकंड रूल. हे जे वाक्य तुम्हाला म्हणण्यासाठी जेवढं त्याला पण 3 सेकंदच लागतात, 2 ते 3 सेकंद, तर तेवढं सुद्धा डिस्टन्स पाहिजे. हे फार महत्वाचं आहे त्यामध्ये. आता ह्या मला नेहमी एक प्रश्न पडतो, मी माझा स्पीचेस, मी रोड सेफ्टी हा माझा खूप जिव्हाळ्याचा आणि आवडता विषय आहे. माझे खूप व्याख्यान झालेत महाराष्ट्रामध्ये वगैरे. तर मी नेहमी एकदा तर माझी सायकोलॉजिस्टला प्रश्न विचारला, सायकॅट्रिक्स डॉक्टर होते माझ्यासोबत. त्यांना विचारलं की डॉक्टरमध्ये एक नॉर्मल माणूस साधारण तो एरवी नॉर्मल बिहेव करतो, चांगलं राहतो, चांगलं वागतो, चांगलं बोलतो, त्याच्याकडे कुठल्याही पद्धतीचं चेंजेस होत नाही. पण ज्यावेळेस तो ड्रायव्हिंग सीटवर बसतो, तुम्ही आता जे बोलला की त्याच्यामध्ये बिहेवियर चेंजेस होतात त्याच्यामध्ये, तर ते अचानक असे बिहेवियर का चेंजेस होतात आणि त्याच्यासाठी काय सोल्युशन आहे का? तुम्ही आता एवढे एक्सपर्ट आहात, खूप वर्षापासून याच्यात काम करताय, तर तुम्हाला काय वाटते बिहेवियर सायकोलॉजी काय असते ड्रायव्हरची? त्याच्यामध्ये खूप खूप विषय आहेत. पहिली गोष्ट की तुमचं एज काय आहे. आता तुम्ही 16 to 25 असेल तर तुम्हाला पटकन राग येतो. हां, यंग ब्लड आहे. यंग ब्लड आहे. त्याच्यानंतर तुम्ही टायर्ड असता, तुम्ही नीट रात्री झोपत नाही आणि गाडी चालवता, टायर्डनेस असतो. तिसरी गोष्ट एक ओव्हर कॉन्फिडन्स असतो, मी कितीही गाडी चालवू शकतो, फटीक येतं त्याच्यामध्ये. या खूप गोष्टी येतात. काही मुलं पटकन अँझायटी येते, ते होऊ शकतं. ह्या सगळ्या गोष्टी आपल्या ब्रेनशी रिलेटेड आहेत. त्याच्यामुळे तुम्ही गाडी चालवताना आज मी गाडी चालवली पाहिजे का हा विचार करून कोणी गाडी चालवतच नाही. त्याच्या डोक्यात कुठलेही विचार असतात तरी तो गाडी चालवतो. तब्येत ठीक असेल तरी चालवतो, नसेल तरी चालवतो, तुम्ही आजारी आहे तरी तुम्ही गाडी चालवतो. आता दुसरी पण एक कंडिशन असते, हे झालं इनसाइड फिलिंग. आउटसाइड फिलिंग काय असतं की वेदर चांगलं आहे का खूप ऊन आहे का खूप पाऊस आहे का ट्रॅफिक खूप आहे, याचा कोणी आपण कधी विचार करत नाही. आपण झटकन बाहेर निघतो आणि मग आपण चॅलेंजेस फेस करतो. अरे आता नव्हतं निघायला पाहिजे, तर खूपच ट्रॅफिक आहे, इट्स टू लेट. सो यू हॅव टू थिंक की तुम्ही जर उद्या ड्राईव्ह करणार असाल तर आज तुम्ही थिंकिंग केलं पाहिजे. हे आम्ही इथल्या मुलांना शिकवतो. ओके, की मला उद्या युनीला जायचं सिडनीमध्ये, तर उद्याचं वेदर काय आज तुम्हाला कळतं. म्हणजे थोडक्यात तुम्हाला मेंटली आणि फिजिकली फिट पाहिजे एकतर पाहिजेच, तरच तुम्ही ड्रायव्हिंग सीटवर बसलं पाहिजे. आणि दुसरी महत्वाचं तुमचं एन्व्हायरमेंट कसं आहे हा सुद्धा महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे वेदर महत्वाचं. जर तुम्हाला खूप मोठा जोराचा पाऊस असेल तर तुम्ही अवॉइड करायला पाहिजे असं वाटते, बरोबर? धोका आहे, खूप फॉग आहे. लोकांनी हा विचार केला पाहिजे की मी आज ड्रायव्हिंग अवॉइड करू शकतो का? येस. आणि इफ आय कॅन, आपल्याकडे मी तर म्हणेन 0.5% ऍक्सिडेंट कमी होते. 0.5% आपल्याकडे ऍक्सिडेंट कमी होते. धन्यवाद आणि थँक्यू व्हेरी मच. तुम्ही आज खूप चांगली व्हॅल्युएबल माहिती दिली की, कारण मला खूप हा माझा जसा आवडता विषय आहे. आपल्याकडे रोड सेफ्टी, मी भारतामध्ये काम करतो त्याच्यावर, आणि त्यामध्ये मला बरेचसे प्रॉब्लेम्स होते. माझ्या डोक्यात शंकाचं निरसन झालं आणि खरोखर आपण आपल्या देशात सुद्धा ह्या सिस्टीम जर लागू केल्या किंवा अशा पद्धतीचं बदल केले तर बऱ्यापैकी रोड सेफ्टी चांगली होऊ शकते आणि अपघाताचं प्रमाण कमी होऊ शकते असं मला वाटते. धन्यवाद. थँक्यू.